मुंबईमध्ये शिवसेना भाजपमध्ये राजकीय सामना पाहायला मिळतोय। भाजपकडनं 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत। शिवसेनेचा उमेदवार दिसताच घोषणाबाजी झाली आहे। सायनच्या वॉर्ड 173 मधील प्रचारादरम्यान ही घटना घडलेली आहे। शिवसेनेकडून गली गली में शोर है, एवी फॉर्म चोर है अशा घोषणा देत भाजपला उत्तर देण्यात आलं आहे। शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। मुंबईत युती असले तरी वॉर्ड 173 मध्ये शिवसेना भाजप आमने सामने आलेले आहेत। भाजपकडून शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी झालेली आहे आणि त्यानंतर शिवसेनेनं देखील जशास तसं उत्तर दिलंय। दरम्यान याबाबत भाजपच्या दत्ता केळुस्कर यांच्यासोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मुंबईत महायुती म्हणून शिवसेना भाजप एकत्र लढत असली तरी सायन प्रतीक्षानगर इथल्या 173 नंबर वॉर्डमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत आणि भाजपकडून दत्ता केळुस्कर यांच्या पत्नी शिल्पा केळुस्कर आहेत, ते आपल्यासोबत आहेत। काल देखील अशाच समोरासमोर दोन्ही पक्ष आले होते, त्यावेळी त्यांनी घोषणा दिल्या होत्या की 50 खोके एकदम ओके। मुंबईत पहिल्यांदाच भाजपकडून अशा प्रकारची घोषणा ही शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात दिली गेलेली पाहायला मिळाली। ॲक्च्युली आमचं थोडं काल चुकलं, आम्हाला तशी घोषणा द्यायला नाही पाहिजे होती। ॲक्च्युली जी ओरिजिनल घोषणा होती ती द्यायला पाहिजे होती। 50 खोके असं नाही, पण नक्कीच 11 खोके एकदम ओके अशी घोषणा आम्ही त्यांना त्यावेळी द्यायला पाहिजे होती आणि आम्ही आता पण देऊ। 11 खोके 11 खोके याचं कारणच एवढं आहे की त्यांनी जे ह्या महापालिकेमध्ये जो अहवाल द्यायला लागतो, आपली एकूण जंगम प्रॉपर्टी द्यावी लागते, ती प्रॉपर्टी त्यांनी संपूर्ण प्रॉपर्टी, एक सर्वसामान्य मुलगा जो झोपडपट्टीमध्ये राहत होता, आज त्यांनी संपूर्ण प्रॉपर्टी आपली जी जंगम मालमत्ता दाखवली ती 11 करोड रुपये दाखवली। ती कुठून आली आणि कशी आली याचा नक्की त्यांनी जनतेसमोर खुलासा द्यावा। जर आम्हाला त्यांनी चोर ठरवलं, मग तुम्ही एवढे पैसे कुठून आणले आणि कोणाची चोरी केली ही तुम्ही सांगावं आम्हाला। हे होते दत्ता केळुस्कर आणि त्यांची पत्नी। मुंबईतल्या केवळ 2 लढती अशा आहेत ज्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत महायुतीमध्ये अंतर्गत होताना दिसून येते आणि तोच त्यापैकी एक लढत 173 मधली आहे। व्हिडिओ संजय सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। रामदास कांबळे आहेत, त्यांची नेमकी यावर काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। जनतेला माहित आहे तो माणूस कसा आहे, त्या माणसाची प्रतिमा काय आहे जनतेला माहित आहे। तर अशा लोकांपासून मी जनतेला, आमच्या विभागातील नागरिकांना सांगेल की हा दिशाभूल करणारा माणूस तुम्हाला सगळं माहित आहे। आमचे कामं असायचे, कामं हा स्वतःचे बॅनर लावायचा, बरोबर ना? काही झालं तर मिस केलं, अरे बाबा ह्या ठिकाणी शिवसेना भाजप RPI महायुती काम करते। मी अगोदर ज्या पक्षात होतो तिकडून माझ्या नगरसेवक फंडातून कामं केलेले आहेत, बरोबर ना? ह्याचा काय अधिकार आहे त्याच्यामध्ये? पण लोकांच्या दिशाभूल करण्याचं काम हा प्रत्येक वेळी करतो आणि आमचे नागरिक सुज्ञ आहेत। या ठिकाणी ती व्यक्ती कशी आहे लोकांना माहिती आहे। फक्त मला आता ही भीती वाटते की ह्यांनी स्वतःच्या पक्षाचा फॉर्म चोरलेत आणि डुप्लिकेट लावलेत। या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आहेत, भाजपनं लेटर दिलं की हा बाबा ह्यांनी असं केलंय, भाजपच्या वतीने FIR दाखल झाला। मग तुम्ही सांगा कोण खरं बोलतो कोण खोटं? पेरलं ते उगवत असतं, यांनीच पेरलेलं, यांच्या समोर ते उगवलेलं आहे। 50 खोके एकदम ओके ही घोषणा आम्ही देत होतो, आता भारतीय जनता पार्टी देते। मधल्या काळामध्ये आमचे मराठवाड्यातल्या हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती, 50 खोके एकदम ओके। आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही।